नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आपणा सर्वांसाठी येत्या रविवारी मराठा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. हा मेळावा उच्च शिक्षित मुलामुलींसाठी, घटस्फोटित विधवा विधूर यांच्यासाठी तसेच व्यावसायिक मुलामुलींसाठी असा हा सर्वांसाठी एकत्र मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्यात ज्या ज्या मुलामुलींचे लग्न जमेल त्यांचे लग्न आपण मोफत लावणार आहे. हा मेळावा एक आगळा वेगळा असा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात प्रत्येक मुलाने त्याचा फोटो बायोडाटा येताना घेऊन यावे. तसेच 9403 41 40 87 या नंबरवर आपला फोटो बायोडाटा सेंड करावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवता येईल. आणि या मेळाव्यात येणाऱ्या सर्व वधूवरांना गणपती उत्सवानिमित्त जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे. ज्यांचं कोणाचं लग्न जमेल त्यांचं लग्न पण याच दिवशी लावण्यात येईल. असे कोणी उत्सुक वर असेल त्यांनी येताना मंगळसूत्र घेऊन यावे. ज्यांना अर्जंट मुलगी पाहिजे तर एक मंगळसूत्र खिशात घेऊन यावे. जर मुलगी पसंत पडली आणि जर योग्य वाटलं तर आपण त्या दिवशीच म्हणजेच येत्या रविवारी लग्न पण लावणार आहे. आणि असं लग्न अगदी थाटात होणार आहे. 200 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. 100 मुली 100 मुलं असा हा कार्यक्रम आहे. मुलींनी या मेळाव्यात येणं कंपल्सरी आहे. ज्यांचे मुली येणार आहे त्याच पालकांना मेळाव्यात एंट्री आहे. कारण हा नियम का लागू केला? कारण बरेच मुली घरी बसतात आणि पालक मेळाव्याला येतात. पालकाला बघून लग्न जमत नाही. म्हणून जर तुम्हाला खरोखर लग्न करायचं असेल तर तुम्ही मेळाव्यात या. कारण प्रत्येकाचे आई वडील बिचारे परेशान असतात. मेळाव्यात येतात, घरी जाऊन सांगतात आणि घरी बसल्या बसल्या मुलगा किंवा मुलगी नकार देतो. जर तुम्हाला वाटतं की आपल्याला लग्न ह्या वर्षी करायचंच आहे तर तुम्ही ह्या मेळाव्याला या. जे मुली या मेळाव्याला येतील त्यांचे लग्न जमण्याची हमी आम्ही देतो. आता हमी देतो म्हणजे काय? तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही चॉईस करावी. फक्त 100 रुपये टोकन फी भरणे आणि 100 रुपयात 100 मुली बघणे असा हा कार्यक्रम आहे. 100 रुपयात लग्न जमेल आणि लग्न लागेल पण त्यासाठी मुलांनी आणि मुलींनी प्रत्यक्ष यावे. अशाच प्रकारचे आम्ही नेहमी कार्यक्रम ठेवत असतो. कधी ऑफिसमध्ये तर कधी मोठा मेळावा ठेवत असतो. आता हा जो मेळावा आहे हा थोडा मोठा मेळावा आहे आणि मला खात्री आहे तुम्ही मुली येणार आहे. कारण शनिवार रविवारची सुट्टी बघून आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे. शनिवारी गणपती बसतात, दुसऱ्या दिवशी रविवार निवांत वेळ असतो आणि आपल्याला अनुरूप जोडीदार जर पाहिजे असेल तर तुम्ही मेळाव्यात या. जे मुली येतील त्यांना योग्य असा जोडीदार देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि जर लग्न जमले तर सर्वांचे ज्यांचे लग्न जमेल त्यांचे आपण मेळाव्यात लग्न पण लावू देऊ. आणि माझे गरिबाचे सुदामाचे पोहे जसे श्रीकृष्णाने प्रेमाने खाल्ले तसंच तुम्हीसुद्धा मी या मेळाव्याच्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्रेमाने एक जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये.
11 ते 3 हा कार्यक्रमाचा वेळ आहे. सरासरी 2 वाजेपर्यंत मेळावा चालेल. 2 वाजता जेवणाचा कार्यक्रम राहील. जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी या मेळाव्यात यावे आणि जास्तीत जास्त लग्न जमावे हा उद्देश ठेवून आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे. तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं आणि येत्या रविवारी येऊन प्रत्यक्ष मुलामुलींनी भेट द्यावी. बाकी आपलं चॅनल तुम्हाला सर्वांना माहीत आहेच. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रमंडळीला सांगा. कारण हा जो मेळावा आहे तो आगळा वेगळा आहे. 100 रुपये 100 मुली, 1 रुपयाला 1 मुलगी जर तुम्हाला बघायला भेटते तर विचार करू नका. लवकरात लवकर टोकन घ्या. कारण 100चं लिमिट संपल्याच्या नंतर टोकन भेटणार नाही. लिमिटेड कार्यक्रम आहे. 100 मुली 100 मुलं. ज्यांना मेळाव्याला यायचं आहे त्यांनी 100 रुपये भरून टोकन घ्यावे. टोकन देणे चालू आहे. 9604 480 430 हा माझा फोनपे नंबर आहे. या नंबरवर तुमचा फोटो बायोडाटा सेंड करा. तसेच या नंबरवर 100 रुपये भरा, टोकन घ्या. जे जे टोकन घेतील त्या टोकनप्रमाणे त्यांचा परिचय देण्यात येईल. लिमिटेड कार्यक्रम आहे. 100 रुपये 100 मुली, 100 रुपये 100 मुलं. एका मुलीने 100 रुपये भरले तिला 100 मुलं बघायला भेटतील. आता 100मध्ये तुम्हाला 1 मुलगा निवडायचा आहे आणि जो मुलगा तुम्ही पसंत केला, दोघांची जर पसंती असेल, तुमची दोघांची इच्छा असेल तर मी मोफत लग्न लावून देणार आहे. ब्राह्मणाचा खर्च, जेवणाचा खर्च, कार्यालयाचा खर्च माझ्याकडे राहील. बाकी फक्त काय आहे, तुम्हाला जे काही कपडे लत्ते घ्यायचे ते ज्याची त्याने घ्यावे आणि नवरदेवाने मणिमंगळसूत्र घेऊन यावे आणि नवरी घेऊन जावी. असा हा कार्यक्रम आहे. हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. जास्तीत जास्त मुलामुलींनी यावे हीच तुमच्याकडनं अपेक्षा करतो. बाकी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही.